नमस्कार. ऑनलाईन स्कॅमर्सच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं ते लोकांना त्यांच्या जाळ्यात नेमकं कसं ओढतात? चला आज आपण त्यांच्या याच खेळीच्या आत डोकावून बघूया, म्हणजे आपण त्यांच्या प्रत्येक चालीला सहज मात देऊ शकू. हे वाक्य ऐकूनच काळजात धस्स होतं, नाही का? पण ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. ही डिजिटल पेमेंट फसवणुकीची एक कठू आणि धक्कादायक वास्तविकता आहे, जी आज कोणासोबतही घडू शकते. चला आधी हे समजून घेऊया की हे घोटाळे नक्की होतात कसे. आपल्याला नेहमी वाटतं की हे कुणीतरी भारी टेक्निकल हॅकिंग करतंय, पण खरं सांगू, हा टेक्नॉलॉजीचं नाही तर हा एक मानसिक खेळ आहे. स्कॅमर्स सिस्टमला नाही तर आपल्या भावनांना आणि विचारांना हॅक करतात. आणि या खेळाला एक नाव आहे सोशल इंजिनिअरिंग. जवळजवळ प्रत्येक ऑनलाईन घोटाळ्याचा हाच पाया असतो. यामध्ये होतं काय की स्कॅमर तुमच्या मनात विश्वास निर्माण करतो आणि मग तुम्हालाच एक शस्त्र म्हणून तुमच्या विरोधात वापरतो. ही आहे ती मानसिक बटणं जी स्कॅमर्स आपल्या नकळत दाबत असतात. ते एकतर खूप घाई आहे असं दाखवतात किंवा मोठे अधिकारी असल्याचं भासवतात. कधी भीती घालतात तर कधी ही शेवटची संधी आहे असं सांगतात. त्यांचा उद्देश एकच असतो, आपण विचार न करता पटकन कृती करावी. चला तर मग या स्कॅमरच्या प्लेबुकमधल्या काही सामान्य खेळी पाहूया, ज्यांचा वापर करून ते रोज लोकांना फसवतात. OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर फसवणुकीचं जाळं कसं विणलं जातंय हे इथं स्पष्ट दिसतंय. सगळ्यात जास्त वापर होतो तो म्हणजे QR कोड स्कॅमचा. त्यानंतर येतात बनावट खरेदीदार आणि खोटी ओळख सांगून फसवणारे लोक. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जी गोष्ट आपण पैसे देण्यासाठी वापरतो तिचाच वापर करून पैसे चोरले कसे जातात? चला UPI घोटाळ्यांमागचं हे सर्वात मोठं रहस्य आता उलगडूया. हा फरक अगदी डोक्यात फिट करून घ्या. पैसे पाठवण्यासाठी आपल्याला UPI पिन टाकावा लागतो, पण पैसे घेण्यासाठी आपल्याला काहीही करायची गरज नसते. ना कोणताही पिन, ना कोणतेही स्कॅन. घोटाळ्याचा सगळा खेळ याच एका मुद्द्यावर चालतो. हा आहे सर्वात सामान्य UPI घोटाळा, कलेक्ट रिक्वेस्ट. एका व्यक्तीने सायकल विकताना याच सापड्यात अडकून तब्बल 28,809 रुपये गमावले होते. होतं काय की स्कॅमर तुम्हाला पैसे पाठवत नाहीये, तो तुमच्याकडून पैसे मागण्याची रिक्वेस्ट पाठवतोय आणि आपण घाईघाईत पिन टाकून ती मंजूर करतो. आणि ही त्यांची एक खूप हुशारीची चाल असते. जेव्हा कोणी स्वतःला लष्करी किंवा पोलीस कर्मचारी म्हणून ओळख देतं, तेव्हा लोकांचा त्यांच्यावर पटकन विश्वास बसतो आणि ते जास्त प्रश्न विचारत नाहीत. फक्त एवढंच नाही, त्यांच्या भात्यात अजूनही काही बाण आहेत. जसं की KYC अपडेट करा अशी बनावट लिंक पाठवणं, ज्याला फिशिंग म्हणतात. किंवा बँकेचा अधिकारी बोलतोय असं सांगून फोनवर OTP विचारणं, म्हणजे विशिंग. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे मदत करण्याच्या नावाखाली एनीडेस्क सारखे ॲप्स इन्स्टॉल करायला लावून आपला फोनच ताब्यात घेणं. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की घोटाळे कसे होतात. आता सगळ्यात महत्त्वाचं की ते ओळखायचे कसे, जेणेकरून आपण वेळीच सावध होऊ शकू. ही आहेत धोक्याची काही चिन्ह. समोरचा माणूस वस्तूच्या किमतीवर अजिबात घासाघीस करत नाहीये, किंवा व्यवहार करण्यासाठी खूपच घाई करतोय, किंवा शिपिंगसाठी आधीच थोडे पैसे मागतोय, तर समजून जा, इथे धोक्याची घंटा वाजतेय. काहीतरी गडबड नक्की आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. आपण या स्कॅमर्सच्या खेळीला उत्तर कसं देऊ शकतो? आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं? हा एक सोनेरी नियम आहे. हा एकच नियम जरी लक्षात ठेवला तरी तुम्ही 99% ऑनलाईन घोटाळ्यांपासून वाचाल. हे वाक्य तुमच्या मनात अगदी कोरून ठेवा. पैसे स्वीकारण्यासाठी UPI पिन कधीही टाकावा लागत नाही. ही आहे तुमची डिजिटल सेफ्टी चेकलिस्ट. तुमचा पिन किंवा OTP कोणालाही द्यायचा नाही. पेमेंट करण्यापूर्वी स्क्रीनवर काय लिहिलंय ते शांतपणे वाचा. आणि कोणतीही अनोळखी कलेक्ट रिक्वेस्ट किंवा लिंक आली तर तिला सरळ इग्नोर करा. पण समजा एवढी सगळी काळजी घेऊनही दुर्दैवाने चूक झालीच तर? असं होऊ शकतं. अशा वेळी घाबरून न जाता काय करायचं याची एक स्पष्ट योजना आपल्याकडे तयार असणं खूप महत्त्वाचं आहे. फसवणूक झाल्यानंतरचा पहिला 1 तास, ज्याला गोल्डन आवर म्हणतात, तो खूप महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर आपण तक्रार करू तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. ही 4 पावलं ताबडतोब उचलायची आहेत. 1930 वर कॉल करा, लगेच बँकेला सांगा, ॲपमध्ये रिपोर्ट करा आणि सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करा. याचा एक स्क्रीनशॉट घेऊनच ठेवा. आता आपण ज्या 1930 हेल्पलाईनबद्दल बोललो ती इतकी महत्त्वाची का आहे? कारण तो फक्त एक नंबर नाहीये, तर फसवणुकीविरोधातलं एक शक्तिशाली शस्त्र आहे. हा नंबर लक्षात ठेवा, तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना सांगा. 1930 ही राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन आहे, जी 24 तास उपलब्ध असते. 5,000 कोटींपेक्षा जास्त रुपये
हो, ही ती रक्कम आहे जी 1930 हेल्पलाईन आणि लोकांच्या जलद तक्रारींमुळे फसवणुकीच्या खात्यांमध्ये गोठवण्यात आली आहे. यावरून या सिस्टेमची ताकद आपल्या लक्षात येते. हे काम कसं करतं? तर बघा, तुम्ही तक्रार करताच तुमची माहिती थेट बँका आणि वॉलेट कंपन्यांच्या सिस्टीममध्ये जाते. यामुळे अधिकाऱ्यांना स्कॅमरचे खाते तात्काळ गोठवता येते, म्हणजे तो पैसे काढूच शकत नाही. म्हणूनच प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो, स्कॅमर्स आपला विश्वास शस्त्र म्हणून वापरतात. या डिजिटल जगात आपण या विश्वासाची पडताळणी कशी करणार? लक्षात ठेवा, व्हेरीफाय देन ट्रस्ट, म्हणजे आधी खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा. हीच आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे. सुरक्षित रहा.